तर निरंजन, आता मला जो आपल्या चर्चेचा मोहरा वळवायचा आहे, तर तो तुझी जी शोध पत्रकारिता होती आणि फॅक्ट फाइंडिंग मिशन होता असं आपण धरून चालू. तर जे एक ऑफिशियल व्हर्जन होतं, एक अधिकृतरित्या जे काही सांगण्यात आलं होतं जज लोयांच्या मृत्यूच्या बाबत, तर ते व्हर्जन आणि तू जे काही संशोधन केलंस त्याच्यातनं आलेलं एक व्हर्जन, याचे आपल्याला कंपॅरिझन करायचे की तू काय शोधलंस आणि ते काय म्हणत होते. तर याबद्दल तू काही सांगू शकशील का? हो. एकतर असं आहे की पहिल्यांदा म्हणजे 30 डिसेंबरला जसं कोर्टाने अमित शहाला डिस्चार्ज केलं, तर फॅमिलीकडून सारखं असं सांगितलं गेलं होतं मला, म्हणजे बोलताना, की जज लोयांना असं सारखं सांगितलं जायचं की ज्या दिवशी तुम्ही निकाल द्याल, ज्या दिवशी तुम्ही डिस्चार्ज कराल, त्या दिवशी तुम्ही बातम्यांची चिंता करू नका, मीडिया वगैरे आम्ही सगळं मॅनेज करून घेऊ. आणि एक वेगळीच बातमी असेल जी टेलिव्हिजन स्क्रीन्स ऑक्युपाय करून ठेवेल. आणि अमित शहाला डिस्चार्ज केल्याची बातमी फार तर खालती टिकरमध्ये चालेल. तर म्हणून मी आपलं माझं कुतूहल म्हणून ज्या दिवशी त्यांना सोडलं, त्या दिवशी 30 डिसेंबरला काय बातम्या होत्या हे मी सर्च केलं. तर 30 तारखेला महेंद्रसिंग धोनी याची टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट अशी बातमी होती, जी दिवसभर टेलिव्हिजन स्क्रीनच्या ऑक्युपाय केलेली होती. त्यातलं महत्वाचा भाग असा की 3 टेस्ट मॅच मधली सिरीज, म्हणजे महेंद्रसिंग धोनी भारताच्या बाहेर होता, 3 टेस्ट मॅचची सिरीज चालू होती आणि दुसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी ही त्याच्या रिटायरमेंटची अनाउन्समेंट झाली. दिस इज समथिंग विच इज नेव्हर हर्ड ऑफ, की जनरली रिटायरमेंट अनाउन्समेंट या सिरीजच्या पहिले केल्या जातात किंवा सिरीज संपल्यानंतर केली जाते. जशी काल विराट कोहलीनी केली, कॅप्टन शिप सोडली. टेस्ट मॅच संपल्यानंतर, सिरीज संपल्यानंतर त्यांनी ती अनाउन्समेंट केली. तर ही मिडल ऑफ अ सिरीज, मिडल ऑफ अ टेस्ट मॅच ही अनाउन्समेंट झाली होती. आणि त्याहून महत्वाचं, त्याच्या रिटायरमेंटची अनाउन्समेंट कोणी केली, तर ती गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या सेक्रेटरीनी. हो, बर. म्हणजे महेंद्रसिंग धोनी खेळतो झारखंडकडून, खेळायचा, बरोबर. हो. पण त्याच्या रिटायरमेंटची अनाउन्समेंट ही गुजरात क्रिकेट असोसिएशनचा सेक्रेटरी करतो प्रेस कॉन्फरन्स घेऊन. हे खूप त्यातलं म्हणजे धक्कादायक होतं. किंवा मी जे ऐकलं होतं कुटुंबियांकडून त्याला कोरॅबोरेट करणार होतं, की एक वेगळी बातमी असेल जी स्क्रीन्स ऑक्युपाय करून ठेवेल, आणि ही ती बातमी होती, स्क्रीन्स ऑक्युपाय करणारी. त्यानंतर बर. मी पहिल्यांदा गेलो होतो ऍडव्होकेट मिहीर देसाईंकडे. मिहीर देसाई हे रुबाबुद्दीन अन्सारीचे लॉयर होते. आणि नंतरच्या काळात ज्या घटना घडल्या होत्या त्या अशा होत्या की या डिस्चार्ज पिटिशनच्या विरोधात रुबाबुद्दीननी हायकोर्टात अपील केलं होतं, स्पेशल कोर्टातल्या निकालाच्या नंतर. तर रुबाबुद्दीननी अपील केलं आणि नंतर अचानक अशी बातमी आली की रुबाबुद्दीननी त्याचं अपील विड्रॉ केलं. बर. तर म्हणून मी मिहीर देसाईंकडे गेलो होतो, की आधीच्या सीबीआय स्पेशल कोर्टमध्ये ट्रायल कशी झाली हे तर मला समजून घ्यायचंच होतं, की तो कोर्टरूम ड्रामा काय असायचा त्या सगळ्या ट्रायलच्या दरम्यान. आणि अपीलाचं नक्की काय घडलं, की असं विड्रॉ का करून घेतलं. तर ते इतकं शॉकिंग होतं की एक तर त्यांनी मला सांगितलं, त्यांचे ज्युनियर्स पण त्यांनी बोलावून घेतले. मी त्यांच्याकडे गेलो, मला आजही आठवतं की ते बसले होते, पहिल्यांदाच मी त्यांना भेटत होतो. तर मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की बोला काय म्हणायचंय. तर आणि अतिशय, म्हणजे आपण ज्याला म्हणू ना मॅग्नेटिक पर्सनॅलिटी, म्हणजे तो चेहऱ्यावरूनच माणूस ब्रिलियंट आहे असं दिसतो. तर अशी ती पर्सनॅलिटी. मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांनी मला विचारलं की काय म्हणायचंय. तर मी त्यांना विचारलं की मी जज लोया यांच्या, आणि म्हणजे मी इन व्हर्बॅटिम सांगतो की मी जज लोयांच्या खुनाची स्टोरी करतोय. आय एम डुईंग अ स्टोरी ऑन जज लोयाज मर्डर.
आणि दॅट्स द रिझन वाय आय वॉन्ट टू अंडरस्टँड द अँबियन्स अँड द ॲटमॉस्फिअर इन द कोर्ट रूम वेन द ट्रायल वॉज गोईंग ऑन. आणि ते असं माझ्याकडे बघत राहिले, म्हणाले 1 मिनिट थांबा म्हणे. ते बाहेर गेले. त्यांनी त्यांच्या ज्युनियर्सला सांगितलं की हे जरा आतमध्ये या, आणि त्यांचे 2 मेल ज्युनियर आणि एक लेडी असे 3 जण आतमध्ये आले. मग त्यांनी बसवलं वगैरे आणि मग दार लावून घेतलं आणि मग ते मला म्हटले की प्लीज रिपीट व्हॉट यू सेड. मी पुन्हा तेच रिपीट केलं. आणि मी आता या काही गोष्टी ज्या आहेत ना की या मी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम शिकलो होतो इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करताना, की असं ज्या वेळेला तुम्ही कोणाला भेटायला जाता त्यावेळेला तो जे बिलकुल एक्सपेक्ट करत नाहीये तेच तुम्ही सांगितलं की ही लुजेस हिज गार्ड. जनरली लॉयर्स आणि जे प्रोटेक्टिव्ह लोक आहेत यांच्या बाबतीमध्ये ते होतं, असं माझा अनुभव होता. तर मी ते सांगितलेलं वाक्य इट हिट हिम सो हार्ड की ही कम्प्लिटली लॉस्ट हिज गार्ड. आणि ते तशीच शॉक रिॲक्शन त्या ज्युनियर्स आणि त्या लेडीची पण होती. आणि मग ते मला म्हटले की तुम्ही असं का म्हणताय, म्हणजे आम्हाला काहीतरी संशयास्पद वाटतच होतं, पण तुम्ही असं का म्हणताय. मग मी त्यांना म्हटलं की तुम्हाला जे मी विचारतोय ना ते मला तुम्ही पहिले सांगा, म्हणजे मी ते माझ्या मनामध्ये डोक्यामध्ये मी ते आपापसात लिंक करू शकेल. आय विल गेट अ फुल पिक्चर अँड देन आय विल प्रेझेंट यू व्हॉट आय नो. तर तोपर्यंत म्हटलं मी तुम्हाला काहीतरी असे ॲबस्ट्रॅक्ट इन्फॉर्मेशन सांगितल्यासारखं होईल. तुम्ही जर मला सांगितलं मी ते कनेक्ट करून सगळं व्यवस्थित तुम्हाला सांगू शकेन. ते आणि जसं मी म्हटलं की ही हॅड लॉस्ट हिज गार्ड, त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावरती काही पुन्हा पुढे टिपिकल लॉयर सारखं काही आर्ग्यू नाही केलं. आणि मग त्यांनी मला सगळं सांगितलं की कोर्टरूम मध्ये कसं होतं. त्याचे ज्युनियर्सने सांगितलं की गुंड आतमध्ये येऊन बसायचे कोर्टरूम मध्ये आणि कोर्टरूम मध्ये बसलेले असताना आम्हाला धमकवायचे वकिलांना, आणि तुझे तंगड्या तोडून टाकीन, पाय तोडून टाकीन, बाहेर या, आपकी काट के हात में देंगे वगैरे वगैरे अशा प्रकारच्या ते धमक्या द्यायचे. आणि एकदा तर असं झालं म्हणे की आम्ही जज गोसावी होते आणि त्यांना आम्ही म्हटलं की जज प्लीज सी धिस, की तुमच्या कोर्टरूम मध्ये आम्हाला येऊन धमकी दिली जाते. तर त्याच्यावरती गोसावी हसले आणि म्हटले की इग्नोर देम असं. हा, दिस वॉज शॉकिंग. अदरवाईज नो जज विल टॉलरेट दिस, बरोबर, नो जज ऑन अर्थ. पण त्यांची रिॲक्शन अशी होती की ही लाफ्ड ॲट इट अँड सेड दॅट इग्नोर इट. तर असं मग त्यांनी मला एक 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 फायनल पॉइंट सांगितले. मग मी त्यांना त्या डिस्चार्ज ऑर्डर मधल्या काही गोष्टी एक्सप्लेन करा म्हणून सांगितलं. मग त्या त्यांनी मला एक्सप्लेन केल्या की काय ग्राउंड्स होते वगैरे वगैरे असं. आणि मग म्हटलं मला त्याची कॉपी पाहिजे. त्यांनी मला लगेच त्या डिस्चार्ज ऑर्डरची कॉपी पण दिली. ती 75 पानांची ऑर्डर आहे. आणि विशेष म्हणजे तोपर्यंत गोसावींच्या संपूर्ण कारकिर्दीत आपल्यालाही माहिती आहे की म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, आधी ते जे मॅजिस्ट्रेट म्हणून काम करत होते तालुका कोर्टात, तर त्या तालुका कोर्टमध्ये त्यांना कधीच इंग्लिश ऑर्डर देण्याची वेळ आली नव्हती. त्यांच्या आयुष्यातली पहिली इंग्लिश ऑर्डर 75 पानांची ही त्यांनी या केसच्या वेळेला. त्याच्यावरती त्यांचंही असंच म्हणणं होतं की आम्हाला असं वाटलं की ही ऑर्डर त्यांना कोणीतरी बनवून दिली, त्यांनी फक्त सही केली, असंच आमचं त्याच्याबद्दल ओपिनियन आहे. तर असं सगळं ते समजलं. आणि जसं मी आधी म्हटलं की मला तरी ट्रिगर झालेलं नव्हतं. आणि मग एका कुठल्या तरी परत बातमीसाठी पुण्यात गेलो होतो. त्यावेळेला मी लोया कुटुंबियांच्या घरी गेलो होतो पुण्यातल्या. आणि त्यांच्या मुलाला भेटायला, अनुज ला. आणि
मी गेलो, त्यांनी पहिल्यांदा दार उघडलं, आतमध्ये घेतलं. त्याचे आजोबा पण त्याच्याबरोबरच घरात होते. ती मी त्यांची पहिली भेट म्हणजे. तर आजोबांबरोबर तो बसलेला होता आणि त्यांनी विचारलं काय आहे, तर मी सांगितलं मी असं असं आहे आणि मी या संदर्भात तुमच्याशी बोलायला आलोय. तर हे ऐकल्याबरोबर तोपर्यंत तो माझ्याशी म्हणजे त्यांनी स्माईल केलं होतं, तो माझ्याकडे बघत होता. त्यानंतर त्यांनी जी मान खाली घातली ती मी तिथून निघून जाईपर्यंत त्यांनी मान खालीच घातलेली होती. तो हल्ला पण नाही जागचा, तिथंच तो बसलेला वा. होता. मी त्याला सारखं विचारलं बऱ्याच वेळा की तू काय करतोयस, काय शिकतोय, कुठल्या कॉलेजला शिकतोय, पण तो अजिबात बोलायचा नाही. त्याचे आजोबाच बोलायचे. आणि मी बर. आजोबांनी विचारलं की हा का नाही बोलत आहे. ते मला म्हटले की त्याचा या जगातल्या कोणत्याही माणसावर आणि कोणत्याही व्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही. आम्हाला पहिल्यांदा खूप अपेक्षा होती की तुम्ही पत्रकार लोक इतकं काय काय काढता आणि याच्यामध्येच मात्र तुम्ही काही केलं नाही, साध्या बातम्या कोणी केल्या नाहीत. तर त्यामुळे आम्ही तुमच्या म्हणजे प्रोफेशनच्याही लोकांकडून खूप निराश झालो आणि ज्युडिशियरी, सरकार वगैरे याच्या बाबतीत तर होतोच म्हणे झालेलो. तर मी निघालो तिथून आणि मला म्हणजे मी बेचैन झालो होतो की हा एक 18-19 वर्षाचा मुलगा आणि एवढा डिप्रेस्ड आहे, जो मान वर करून बघायला तयार नाही आपल्याकडे. आणि तर त्यावेळेला मी माझ्या ऍक्च्युली मुलीची फोनवर बोललो होतो की काय झालं, म्हणजे असं का असेल. मला म्हटली की तुम्ही काय करू शकता, तुम्ही थोडीच पॉलिटिकल सिस्टीम बद्दल विश्वास निर्माण करू शकता किंवा लॉ अँड ऑर्डर बद्दल किंवा म्हणजे ज्युडिशियरी बद्दल. तर तो ट्रस्ट त्याच्या मनात त्या व्यवस्थांबद्दलचा तुम्ही नाही निर्माण करू शकत. ऍट द मोस्ट तुमच्या प्रोफेशन बद्दलचा तुम्ही निर्माण करू शकता आणि तो शक्य असेल तर करा. आणि मग तो मी म्हटलं तसं तो ट्रिगरिंग पॉइंट बनला आणि मी खाली उतरलो. आम्ही माझ्या फोटोग्राफर बरोबर मी रिक्षात बसलो आणि मी त्याला म्हटलं की आमय व्हॉट एव्हर इट टेक्स, आता ही करायचीच स्टोरी. मग तोपर्यंत मी असं त्या मला सांगितलेल्या एडिटोरियल म्हणजे गाईडलाईन्स मध्ये होतो की जेव्हा जाईन तेव्हा करेल, जेव्हा जमेल तसं करेल वगैरे असं. पण त्यानंतर मी असं ठरवलं की नाही, आता काय काही का होईना, आता ही करायचीच असं. आणि मग 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 मी नागपूरला गेलो. नागपूरला मी खूप दिवस होतो, म्हणजे जवळजवळ 2-2.5 महिने मी दर आठवड्याला जात होतो. पहिल्या वेळेला तर मी एक आठवडा सलग राहिलो होतो, 8-10 दिवस. पण त्यानंतर मी दर शनिवार रविवार जायचो आणि ते करायचो, जे इन्व्हेस्टिगेट करत होतो. कारण पहिले तर मला तो मेडिकल रिपोर्ट हवा होता. तर जसं मगाशी म्हटलं की म्हणजे तुम्ही जसं विचारलं की काय लक्षात आलं, तर असं बराच प्रयत्न केल्यानंतर ज्यावेळेला पहिल्यांदा ती पोस्टमॉर्टम रिपोर्टची कॉपी मिळाली, तर त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या कॉपीमध्ये सगळ्यात पहिले तर वरती नावात खडाखोड होती. म्हणजे आधी ब्रिज मोहन होतं, ते ब्रिज गोपाल केलं गेलं होतं. त्याचं नाव ब्रिज गोपालच होतं. तर ती खडाखोड होती. आता ते नाव दुरुस्त जरी केलं असेल तरी सुद्धा मी इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट होतो. त्यामुळे मला हे समजत होतं की त्यांना ऍडमिट करणारी माणसं ही त्यांच्याबरोबर काम करणारी जजेस होती. त्यामुळे त्यांनी चुकीचं नाव सांगितलं असेल असं होणार नाही. बरोबर. मग चुकीचं नाव का लिहिलं गेलं बरोबर. याच्या मग ते चुकीचं नाव पहिल्यांदा लिहिण्याच्या मागे काय पर्पज होता किंवा हा तो पर्पज काय होता हे मी माझ्या स्टोरीत क्वेश्चन करू शकेन की हे का करावं लागेल. त्यानंतर इमिजिएटली तिथं असं दिलेलं होतं की 10:50ला बॉडी आली, 10:55ला पोस्टमॉर्टम सुरू झालं आणि 11:50ला संपलं. असं ते टाइम्स दिले होते की बॉडी अरायव्हल कधी, पोस्टमॉर्टम बिगॅन ऍट आणि पोस्टमॉर्टम ओव्हर ऍट, असं. तर ते टायमिंग दिले होते. तर पहिली गोष्ट तर ती फॅमिलीनी सांगितलेल्या वेळांना ते कोरॅबरेट होत नव्हतं. कारण हे जर का 11 वाजता संपलं समजा पोस्टमॉर्टम,
तर ते कॉल कसं? तर तो पहाटे 5ला कॉल कसं काय केला होता? हो, आणि 11चा तो रात्रीचा कॉल कसा काय झाला? नाही, हे पोस्टमॉर्टम सकाळचं. सकाळचा, सकाळी बरोबर. हा, आलं. दुसऱ्या सकाळी, दिवशी हा, सकाळी. तर दुसऱ्या, बरोबर. फॅमिलीला तर 5 तास आधी पहाटे 5लाच फोन आले होते. हो, बरोबर. त्यांचा मृत्यू झालाय. मृत्यूची वेळ त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लिहिली आहे 6:15. म्हणजे बर 5 वाजता फोन आला तोपर्यंत मृत्यू पण झालेला नव्हता. मग असं का सांगितलं की मृत्यू झाला आणि बॉडी पाठवून दिली? बर तर हा एक प्रश्न उपस्थित करायचा. त्याच्यानंतर 10:50ला बॉडी आली आणि 10:55ला पोस्टमॉर्टम सुरू झालं. मग पोस्टमॉर्टम करणारा स्टाफ हा काय वाट बघत होता का की येईल एखादी हो, बॉडी लगेच आपण पोस्टमॉर्टम सुरू करू? असं तर बरोबर. आणि हे सरकारी होतं, गव्हर्नमेंट मेडिकल हो, कॉलेजचं पोस्टमॉर्टम वॉर्ड. तर बरोबर. असा तर कधीच अनुभव येत नाही कुठल्याच महाराष्ट्रातल्या का देशातल्या कोणत्याही रुग्णालयामध्ये. असं होत नाही की आल्यानंतर बरोबर. 2-3 तास, 2.5 तास थांबतात. ते थांबावं लागतं त्यांना, कारण सगळे जमायचे असतात. अक्षरशः बरोबर. म्हणजे पोस्टमॉर्टम करणारे आधी कच्ची दारू पितात. हम्म. हे मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. कारण ते हम्म. रोज तो प्रकार दिवसातून 4 वेळा करणं हे मानसिकदृष्ट्या त्यांना सहन होणारी गोष्ट नसते, ते काम करणाऱ्या लोकांना सुद्धा. तर हे सगळं होतं. त्याच्यानंतर व्हिडिओग्राफर बोलावला जातो, फोटोग्राफर बोलावला जातो. कारण महाराष्ट्रात तो कायदा आहे की अगदी हम्म. अबॅन्डन बॉडी जरी असेल तरी सुद्धा ती व्हिडिओग्राफ आणि फोटोग्राफ झाली पाहिजे. तर त्या सगळ्यामध्ये तो वेळ जात असतो. आणि तोही माणूस काय असा कॅमेरा हातात घेऊन शूट नाही करत. तेव्हा तो व्हिडिओ असे 4 ठिकाणी लावतो, 4 बाजूला, आणि ते रेकॉर्डिंग ऑन करतो. कारण कोण बघू शकेल ते? बरोबर. तर समजा नॉर्मल याच्यामधले पेशंट होते त्या ठिकाणी गेलेले, पण अनेक ऍक्सिडेंटल बॉडीज असतात, अनेक मर्डर झालेल्या बॉडीज असतात, ज्या अतिशय छिन्न विछिन्न अवस्थेमधल्या असतात. आणि त्यांचं पोस्ट ते बघू नाही शकत सर्वसामान्य माणूस. त्यामुळे ते फिक्स करून ठेवलेले असतात कॅमेरे आणि ते नुसतं रेकॉर्डिंग ऑन करून निघून जातात. बरोबर. असं सगळं होतं. मग या केसमध्ये काय झालं? व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी 5 मिनिटात कसं सगळं झालं? मग नंतर समजलं की ते काहीच झालं नाही. पोस्टमॉर्टम म्हणजे व्हिडिओग्राफ झाली नाही, फोटोग्राफ झाली नाही त्या सगळ्याची. त्यानंतर मग पुढे रिपोर्ट वाचत असताना एका ठिकाणी असं दिलेलं होतं की रिगर मॉर्टिस इज प्रेझेंट इन द अपर लिम का लोअर लिम, असं त्याच्यात लिहिलेलं होतं. तर रिगर मॉर्टिस म्हणजे आपण ज्याला म्हणतो की माणूस मृत झाल्यानंतर काही तासांनी त्याचं शरीर हे कडक व्हायला लागतं, स्टीफ, बॉडी स्टीफ व्हायला लागते. तर त्याला 12 तास साधारण लागतात. 10 ते 12 तासामध्ये ती शरीर स्टीफ व्हायला लागतं. आता इथं यांच्या रिपोर्ट प्रमाणे सकाळी 6:15ला मृत्यू झाला होता आणि 11 वाजता सुरू झालेलं समजा पोस्टमॉर्टम, तर 5 तासामध्ये हिवाळ्याच्या काळामध्ये रिगर मॉर्टिस आलं कसं तिथं शरीरामध्ये? हा एक पुन्हा म्हणजे विचारण्याचा प्रश्न म्हणून त्याच्यात सापडला. नंतर सगळ्या याच्यामध्ये असं दिलं होतं की लंग्स कंजेस्टेड, किडनी कंजेस्टेड, लिव्हर कंजेस्टेड, ड्युरा जो मेंदूवरचं आवरण असतं लेअर, तर तोही कंजेस्टेड. आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कुठेही इंजुरी नाही लिहिलेली. तर मग मेंदूवरचं आवरण का बरं कंजेस्ट झालं? कारण काही डोक्यावरती आघात झाला तरच ड्युरा कंजेशन होतं. आणि लिव्हर, किडनी आणि हे कंजेशन व्हायचं तर काही कारणच नव्हतं. कारण मृत्यूचं कारण हे कॉरोनरी आर्टरी इन्सफिशियन्सी असं म्हटलंय, म्हणजे कार्डियाक अरेस्ट. मग कार्डियाक अरेस्ट तर आहे तिथं, म्हणजे हार्ट फेल थोडक्यात पूर्ण, तर बाकीचे ऑर्गन का बरं कंजेस्ट झाले? हे लेमॅन्सला पडलेले प्रश्न म्हणून होते. मग मी ज्या वेळेला नंतर एक्सपर्ट्सला विचारलं, एम्सचे डिरेक्टर होते एक फॉरेन्सिक सायन्सचे, त्यांनाही विचारलं. त्यांचं असं म्हणणं की हे फक्त पॉयझनिंग
हार्टच्या केसमध्ये होऊ शकतं. हे अदरवाईज इतर ऑर्गन्स कंजेशन होण्याचा काही संबंधच येत नाही असं. बर. आणि फॅमिलीनी मला जे सांगितलं होतं की त्यांच्या डोक्याला पाठीमागे जखम होती, हा. त्यातून रक्तस्राव झालेला होता, म्हणजे मानेवर रक्तबिक्त पण होतं. तर ते इथं कोरॅबरेट होत होतं, कारण ड्युरा कंजेशन झालेलं होतं. बरोबर. त्या अर्थ डोक्यावरती खरोखरच काही आघात झालेला होता. हम्म. तर असं त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सापडलं. मग तो त्यातले सॅम्पल्स काढून पॅथॉलॉजी लॅबला पाठवले असं त्यात लिहिलं होतं. म्हणून मग पॅथॉलॉजी लॅबचा रिपोर्ट काय आहे, हा. मग तो हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट मिळवण्यासाठी पुन्हा बरेच दिवस त्यासाठी प्रयत्न करायला लागले, इन्व्हेस्टिगेट करायला लागलं. मग तो मिळाला. मग त्यातही अशाच डिस्क्रिपन्सीज ज्या आधीच्या रिपोर्टला एनहान्स्ड लेवलला करणार. कोरॅबरेट करत होत्या. बर. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये तर असं म्हटलं की रिगर मॉर्टिस इज मार्क्ड अक्रॉस द बॉडी. बर. हा, नुसतं लिंब नाही. हा. तर आणि मग बॅकवर्ड जर कॅल्क्युलेशन केलं हा. याचं, की 10-50 ते 11-50, म्हणजे 11 ते 12 या वेळेमध्ये समजा पायामध्ये आलं होतं रिगर मॉर्टिस, तर त्याच्या 10 तास आधी समजा आपण पाठीमागे गेलो, तर याचा अर्थ त्यांचा मृत्यू त्यावेळेला झाला, बरोबर. सकाळी 5:15 नाही झाला, त्यांची बरोबर. वेळ दिली. आणि मग ते त्याच्याशी वर पुन्हा कोरॅबरेट व्हायला लागलं, की रिएन्शन्स ज्या ऐकल्या होत्या त्याच्यासाठी ते कोरॅबरेट झालं. मग त्याच्या आधी मी जज लोयांच्या वडिलांना भेटलो होतो आणि म्हणजे त्यांच्या गावी गातेगावला जाऊन बहीण अनुराधा बियानी ज्या आहेत त्यांना भेटलो होतो. आणि ते अनुराधा बियानींना पहिल्यांदा बोलतं करणं, दॅट इट सेल्फ वॉज अ ह्यूज टास्क. त्या डॉक्टर होत्या का अनुराधा बियाणी? त्या डॉक्टर स्वतः होत्या, सरकारी रुग्णालयामध्येच धुळ्याला होत्या. बर. त्यांना बोलतं करणं हे खरोखरच खूप एक टास्क होतं. त्या तयार नव्हते. म्हणजे आणि त्याचं कारण काय असावं? भीती की हे सगळं बाहेर गेलं तर काय होईल असं, आणि फॅमिलीतलं प्रेशर. मग त्या मला म्हटल्या की माझे मिस्टरच, पतीच माझे तयार नाहीयेत, आणि त्यांचं म्हणणं की बिलकुल हे कोणाशी बोलायचं नाही, आणि आम्हाला आता आमच्या मुलाबाळांची चिंता आहे की ते एकटे वाऱ्यावरती पडू नयेत असं. कारण अनुजचं आणि अपूर्वाचं काय झालंय हे आम्ही पाहतोय, त्याच्यामुळे मी काय असं. तेव्हा मी त्यांना असं बोल. तर तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की ठीक आहे, तुम्ही मला नका सांगू त्याबद्दल, पण जस्ट गप्पा मारण्यासाठी म्हणून तुम्ही माझ्यासाठी बोलू शकता, म्हणजे तोपर्यंत मी काही कॅमेरा काढणार पण नाही, काय घेतो. तर गप्पा तर मारू शकता म्हटलं, भावाच्या आठवणी म्हणून तर तुम्ही मला सांगू शकता असं. तसं बोलेन म्हणे मी. तसं म्हणजे अनिच्छेनेच म्हटलं, पण त्याला त्यांनी नाही म्हटलं. मग मी त्यांना म्हटलं तुमच्या काय लहानपणीच्या आठवणी आहेत? त्या म्हटल्या की तो एकटाच धाकटा भाऊ होता आमचा, सगळ्यात धाकटा, आणि आम्ही 5 बहिणी. म्हणजे आम्ही एकत्रच खेळायचो, गावातली मुलं आणि आम्ही सगळेजण. तर मग शेतात जाऊन खेळायचो, इकडे खेळायचो, असं त्या एक सांगत होत्या. मग त्या म्हटल्या की मी त्याच्यासाठी कायम भांडायचे, की त्याला कोणी त्रास दिला, त्याला खेळू नाही दिलं, असं काही झालं की मी त्याच्यासाठी भांडायचे, असं एकदा त्या बोलल्या. नंतर पुन्हा पुढे बोलता बोलता मी त्यांना असं विचारलं की तुमची त्यांची शेवटची भेट कधी झाली? तर त्या म्हटल्या की दिवाळीच्या वेळेला, म्हणजे मृत्यूच्या आधी जी दिवाळी झाली त्यांची, त्यावेळेला आम्ही सगळे गातेगावला जमलो होतो, आणि तेव्हा मला म्हणतो बाहेर असं आम्ही चक्कर मारायला गेलो, त्यावेळेला तो मला म्हटला की माझ्यावरती खूप दबाव आहे,
आणि खूप जास्त माझ्यावर प्रेशर आणलं जात आहे. 100 कोटी रुपयाची लाच मला ऑफर केली जाते. रात्री बर अपरात्री मला बोलावून घेतात आणि असा असा निकाल द्या म्हणून सांगतात आणि त्याच्या बदल्यात पैसे देऊ, प्रॉपर्टी देऊ वगैरे वगैरे असं सांगतात. पण म्हणजे मी काय असं करणार नाही. फार तर म्हणजे मला फार जास्त झालं, म्हणजे सहन नाही होत असं झालं तर मी नोकरी सोडून देईन आणि मी परत गावी शेती करायला येईन. बर इथे मी त्यांना म्हटलं की त्यांनी तुम्हाला का बरं सांगितलं? हम्म, म्हणजे काय म्हटलं, म्हणजे इतर बहिणींना न सांगता तुम्हाला का सांगितलं? हम्म, तर म्हणे का, म्हणजे आम्ही तो माझ्याशी कायमच बोलायचा म्हणे. तर म्हटलं नाही नाही, म्हणजे मला असं विचारायचं आहे की तुम्ही लहानपणी त्याच्यासाठी नेहमी भांडायच्या, त्याची बाजू घ्यायच्या, हा तो तुम्हाला बोलला असेल का हा की जर मला काही त्रास झाला तर ही माझी बहीण माझ्यासाठी भांडेल, हा ही माझी बहीण माझ्यासाठी बोलेल? तर त्या एकदम अशा सायलेंट झाल्या. मग मी हम्म, त्यांना म्हटलं की असं जर असेल ना ताई, तर आजही तो भाऊ तुमचा तुमची वाट बघत असेल की माझी बहीण कधी हम्म, बोल. हम्म, आणि विचार करा की जगाला न्याय देणारा न्यायाधीश स्वतःला न्याय मिळण्याच्या अपेक्षेमध्ये आहे. हम्म, आणि तो तुम्ही बोलला तरच पुढे काहीतरी होऊ शकेल. आणि त्या बरोबर खूप रडायला लागल्या आणि मग हा रडल्या खूप, मग थांबल्या. मग मला म्हणे की ठीक आहे, तुम्ही काढा कॅमेरा, बरोबर आहे, ब्रिज माझी वाट बघत असेल, हा अरे वा. बोलते मी. सॉरी. बोलते म्हणे मी आता. आणि मग त्या माझ्याशी धाड 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 2-2.5 तास सगळं बोलत गेल्या, म्हणजे सगळं सांगितलं त्या काळात काय. कारण असं झालं की त्याच पिरियडमध्ये त्यांची मुलगी नुपूर, जी मला भेटली होती, ती जय लोयांच्या घरी मुंबईत राहत होती बर आणि शिकण्यासाठी, हा शिक्षणासाठी. तर त्यामुळे तिने ते प्रेशरचं वातावरण त्यांच्या घरात त्यांच्या सोबत राहून खूप बघितलं होतं, खूप अनुभवलं होतं. अनुभव आणि तिच्याकडून सुद्धा आईला खूप गोष्टी कळलेल्या होत्या बर की काय होत आहे तिथं. आणि म्हणजे मामा तिला बोल जवळ घेऊन सांगायचा, कारण तीच मोठी, हम्म, अनुची त्यांची स्वतःचा मुलगा आणि मुलगी तर लहान होते, हम्म, तीच त्यातल्या त्यात मोठी होती. आणि आपल्याला माहिती आहे, म्हणजे टिपिकल माहेश्वरी कुटुंब जसं असतं तसं तितकं कॉन्झर्वेटिव्ह ते होतं. त्यांची हम्म, मिसेस तर स्वयंपाकघरातून बाहेर पण नाही आली ज्या वेळेला मी त्यांना भेटायला गेलो होतो. हा बर घरातच तसंच घुंगटच्या ह्याच्यामध्ये तसंच त्या इतकं कॉन्झर्वेटिव्ह होतं. तर त्यामुळे ते नुपूरशी बोलायचे, की नुपूरला बोलवायचे की तुला माहित नाही बेटा, मामाला खूप ताण आहे, बर मामावर बर असं असं होतंय, असं ते तिच्याशी पण बोलायचे. तर हे सगळं मग त्या मला बोलल्या. मग त्या खूपच कॉपरेटिव्ह झाल्या हा की त्यांच्या वडिलांना पण मी भेटायला गेलो गातेगावला आणि हा 25-26 नोव्हेंबरला. आणि त्यांच्याकडे असं झालं, त्यांनी मला सांगितलं की कॅमेराने बाहेर काढायचा, बर तू ज्या दिवशी मला पुरावा आणून दाखवशील त्या दिवशी मी बोलेन कॅमेऱ्यावर. बर हा, पण तोपर्यंत मी नुसतं बोलायला तयार आहे. आणि हा ते बर पण असंच 3.5-4 तास माझ्याशी बोलत होते. त्यांच्याकडे झालं असं होतं की मी पोहोचलो आणि त्यांनी आत बोलावलं, कारण अनुराधा बियाणी त्यांना कळवलं होतं की असं एक जण येणार आहे तुमच्याकडे, मी बोलले त्याच्याशी. हा तर मी गेलो, आम्ही आतमध्ये बसलो आणि एक 5 मिनिटात त्यांना फोन आला. बर ते त्या फोनवरती बोलले की हा ओळखीचे, चहा प्यायला बोलावलं वगैरे असं. ठेवला फोन. मला म्हटले की लोकल गावातल्या पोलीस चौकीचा फोन होता की तुमच्या घरासमोर एक गाडी उभी आहे, कोण आलंय? बर मी त्यांना सांगितलं की पत्ता विचारत होते, पण परिचयाचे निघाले म्हणून मी घरात चहा प्यायला बोलावलं.
बर बर म्हणे असंच होतं म्हणे, आमच्याकडे कोण येतं कोण जातं सगळ्यावरती नजर ठेवली जाते बर. वगैरे. आणि मी आता हे सांगायचं झालं तर म्हणजे मी पोहोचलो होतो 26 नोव्हेंबरला त्यांच्याकडे, आणि हम्म, 30 नोव्हेंबरला जज लोयांच्या दुसऱ्या डेथ अॅनिव्हर्सरी होती. हम्म, म्हणजे 2 वर्ष उलटून गेली होती, पण त्यांच्या हम्म. घरावर नजर होती आणि हे बर. पाहिलं कोण येतंय कोण जातंय असं. हम्म. बर बर. हम्म, पुष्कळ माझ्याशी बोलले. हा. बर. एक मला विचारावं असं वाटतं, म्हणजे आपण मागच्या बोलण्यामध्ये तो विषय आला होता की त्यांच्या कुटुंबियांनी असं सांगितलं की त्यांच्या शर्टावर रक्ताचे डाग होते आणि पॅन्टवरती पण रक्ताचे डाग होते, आणि ज्या मृत व्यक्तीच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू जेव्हा परत दिल्या गेल्या कुटुंबाकडे त्यामध्ये त्यांना हे आढळलं. हे बरोबर आहे ना, मी हो म्हणतोय हो ते? हा. मला असं विचारायचं आहे की कधी तुला ते बघायला मिळालं? हो. त्यावेळेला बर. म्हणजे ते ज्या घरात राहत होते त्याच्याच समोरच्या बाजूला, रस्त्याच्या पलीकडे त्यांचा एक जुना वाडा आहे. बर. आणि तिथं त्यांनी म्हणजे ते मला म्हटले की आम्ही ठेवलंय त्याचं म्हणे. अनुज म्हणत होता की बर. आपण ते जाळून टाकू वगैरे, पण आम्ही हा. ठेवलंय. तर मी त्यांना म्हटलं मला बघता येईल का? हो बघता येईल ना म्हणे. आणि मग ती बर. मला समोर घेऊन गेले, असं एका जुन्या ट्रंक मध्ये लोखंडी. हा. त्यांनी ते कपडे वगैरे असं सगळं तसंच ठेवलं होतं पिशवीमध्ये. आणि बर. तो साधारण निळ्या रंगाचा शर्ट आणि ती जीन्स, बर. बर. असं त्यांनी ते दाखवलं मला, की जो बर. डाव्या खांद्यापासून ते कमरेपर्यंत तो पूर्ण रक्तानी माखलेला शर्ट आहे, पाठीमागून पुढून असं. तर याचा बर. सरळ अर्थ होता की ती जखम काही साधी नव्हती, डोक्याला हा, झालेली बरोबर. भरपूर रक्तस्राव होणारी जखम होती. जखम होते. हा. बर. तर आणि अजून एक मला विचारावं असं वाटतं की 30 नोव्हेंबरला ते लग्न कार्य होतं. 29 नोव्हेंबरला लोया आणि त्यांचे 2 सहकारी हे मुंबईहून नागपूरला गेले. तर नागपूरमध्ये आणि 28 एकोणतीस नोव्हेंबर का 29? हा. 29ला संध्याकाळी मुंबईहून ट्रेन असते दुरांतो एक्सप्रेस, हा. बर. ओके. जी तर नॉनस्टॉप जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता नागपूरला पोहोचते. नागपूर. 30ला बर. सकाळी 8 वाजता ते पोहोचले. होते. तर 29लाच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की आपल्याला अशा अशा लग्नाला जायचे, तर तुम्ही तुमचे कपडे सुटकेसमध्ये घरनं मागवून घरून घ्या, मागवून घ्या. असं सांगितलं. बरोबर. तर म्हणजे 29 नोव्हेंबर पर्यंत जज लोयांना काही कल्पना नव्हती की आपल्याला असं लग्नाला वगैरे जायचंय. तर एक असा प्रश्न उपस्थित होतो की हे जे रवी भवन आहे ते सरकारी अतिथीगृह आहे, तर अशा ठिकाणी जायचं असेल तर काही एक सोय करायला लागतच असणार निश्चितपणे. आणि ती असं नाहीये की आपण उठलो आणि गेलो. म्हणजे साधं मला समजा नागपूरमध्ये कोणत्या हो हो हॉटेलमध्ये जरी राहायचं असेल तरी मला ऍडव्हान्स बुकिंग हो करायला हो लागतं. हो हे सगळीकडे. तर हो मग जज लोयांना 29ला कळलं की आज आपल्याला रात्री जायचंय. तर मग हे त्यांचं बुकिंग म्हणा, तिथली व्यवस्था वगैरे ह्या 2 वकिलांनी केली का कोणी केली, कशी काय ही व्यवस्था? असं झालं ते की ही स्टोरी प्रसिद्ध झाल्यानंतर ऍक्च्युली हा. तरी सुद्धा आम्ही इन्व्हेस्टिगेट करतच होतो, शोध करतच होतो. आणि म्हणून तुम्ही जर ती सगळी सिरीज वाचली तर असं हम्म. लक्षात येईल की पहिल्या 3 स्टोरीज माझ्या नावाने आहेत हा. आणि नंतरच्या बऱ्याच सगळ्या स्टोरी राहतात, एकच त्याच्यात मधली हो. नंतरची माझ्या नावाने आहे. पण हा. नंतरच्या सगळ्या स्टोरीज या वेगवेगळ्या रिपोर्टर्सच्या नावाने आहेत.
तर हो. एक टीम डिप्लॉय केली होती आणि याचं कारण असं होतं, म्हणजे त्याचं तेही सांगतो की नागपूरमध्ये मी चेहऱ्यानी माहिती होतो. हा. म्हणजे हे आधीचं इन्व्हेस्टिगेट करत असताना तिथं माझा अनेक वेळेला पाठलाग झाला होता. माझ्या पाठीमागे यायचे, मला रस्त्यात अडवायचे, हा. मोटरसायकलवरती गुंड येऊन वगैरे. हा सगळा प्रकार खूप वेळा झाला होता. म्हणजे हा. त्या 2-2.5 महिन्याच्या काळामध्ये कमीत कमी हा 30-40 वेळा झाला असेल प्रकार. बर. माझ्या हॉटेलवरती पण यायचे, अरे बाप. धमकवायला, घाबरवायला वगैरे, असं खूप वेळा झालं होतं. तर त्याच्यामुळे माझा चेहरा हा माहिती होता. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, स्टोरी माझ्या नावाने ब्रेक झाली होती. त्यामुळे आधी माझ्याकडे वेगवेगळे प्रिटेक्स्ट होते. मी वेगवेगळ्या प्रिटेक्स्ट खालती मी होतो की मी कशासाठी चाललोय त्या हॉस्पिटलला, किंवा मी हे का करतोय, मी रवी भवनला का गेलो होतो वगैरे वगैरे, या गोष्टींसाठी काहीतरी रिझन्स माझ्याकडे होती. आता माझ्याकडे काही रिझन नव्हतं आणि माझा चेहरा माहिती होता. तर त्यामुळे पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याच प्रकरणाशी संबंधित असलेली लोक माझ्याशी बोलतील की नाही, ही एक साशंकता होती. आणि मी इतकं माहिती घेतलेली होती आणि शोधून ठेवलेलं होतं की एक गोष्ट लक्षात येईल की या सिरीज मधल्या ज्या सगळ्या 25-26 स्टोरीज पब्लिश झाल्या, त्या पुढच्या सर्व 23 स्टोरीजमध्ये म्हणजे 23 स्टोरीजचा जर्म या पहिल्या 3 स्टोरीजमध्ये. म्हणजे मी पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांबद्दल लिहिलेलं आहे. नंतर एक मोठी स्टोरी निकिता सक्सेनाच्या नावानी आहे की त्या सगळ्या पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टर्सनी, म्हणजे त्याला तिने नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर असं वेगवेगळे नंबर दिले, त्यांची नावं नाही डिस्क्लोज केलेली. तर ते मी त्यांच्याशी आधी बोललेलो होतो. मग नंतर तिने इन्फॉर्मली जाऊन त्यांच्याशी बोलणं करणं, मग फॉर्मली त्यांच्याशी बोलणं, मग हे कबूल करणं की बुवा वी विल नॉट रिव्हील युअर आयडेंटिटी, अनॉनिमिटी मेंटेन करू. आणि ते इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम मध्ये कायद्याने पण अलाउड आहे टू मेंटेन दॅट अनॉनिमिटी. तर असं सगळं मग नंतरच्या स्टोरी त्या तशा झाल्या ज्या मी अँकर करत होतो की कुठे जा, कोणाला भेट, काय बोलून सुरुवात कर. की जसं मगाशी म्हटलं की ती प्रत्येकाला बोलतं करण्याची टेक्निक्स आहेत. आणि हे तर कम्प्लिटली वेगळ्या प्रदेशामधून नागपूरमध्ये आलेले. त्यांना महाराष्ट्र माहित नाही, महाराष्ट्राचं नेचर, सायकी माहित नाही. तर काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे की काही ठिकाणी लोकांना चॅलेंज करायला लागतं. ते चॅलेंज केलं की ते बोललं काही. आणि मग ती पुन्हा वेगवेगळ्या प्रकारची, जसं याच्यात म्हटलं की अनुराधा बियानीच्या बाबतीत इमोशनली चॅलेंज करायला लागतं. काही जणांच्या ब्रेव्हरीला चॅलेंज करायला लागतं, काही जणांच्या एक्झिस्टन्सला चॅलेंज आहे हे त्यांच्या लक्षात आणून द्यायला लागतं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांना टॅकल करणं. आणि ते एक सायकी प्रत्येकाची, मी अनेक दिवस तिथं राहिल्यामुळे, फिरल्यामुळे मला माहिती होतं की हा माणूस काय केल्यानंतर पुढचं बोलेल. जेवढं बोललं होतं ते तर ऑलरेडी पब्लिश झालं होतं. आता काय केल्यानंतर हा बोलेल हे एक लक्षात होतं. तर ते सगळं, ती इन्व्हेस्टिगेशनची टीम ही गाईड करणं, त्यांना इनपुट्स देत राहणं, असं सगळं मग नंतरच्या काळामध्ये करत ती सिरीज